महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। लाखो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिलाय। मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे सीएसटी कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या 20-25 मिनिटे उशिराने धावत आहेत। स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम करत आहे। अजित पवार यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की हा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून तो निव्वळ अपघात आहे। यामध्ये कोणतेही राजकारण नाही, त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण करू नका असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्यासह 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे। राज्यात 12 जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारीला घोषित करण्यात आली होती। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलायची की नाही यावर आज निर्णय होणार आहे। घर खरेदीदारांना नुकसान भरपाईपोटी जारी करण्यात आलेले सुमारे 200 कोटी रुपयांचे वसुली आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांनी महारेराकडे परत पाठवल्याची गंभीर बाब समोर आली आहे। विकासकांकडून वसुली अशक्य असल्याचे कारण देत हे आदेश परत करण्यात आल्याने केंद्रीय गृहनिर्माण विभागाच्या विशेष पथकाने या प्रकरणाची दखल घेतली आहे। मराठा कुणबी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यास सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबर पासून 5 महिन्यात मराठवाड्यात 35,160 कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत अजित पवारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला दौंड बारामती 38 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तसेच अहिल्यानगर बीड परळी हा 261 किलोमीटर महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी पाठपुरावा केल्याने रेल्वे मार्गांना चालना मिळाली असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघातात त्यांचे सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। त्यांच्या निधनाने ते राहत असलेल्या ठाण्यातील विटाव्या भागात शोककळा पसरली आहे। छगन भुजबळ यांनी आज अजित पवारांच्या अपघात स्थळाची पाहणी केली। नेमकी चूक कोणाची होती? विमानात तांत्रिक बिघाड होता का की वैमानिकांकडून काही चूक झाली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असं ते म्हणाले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।